नमस्कार, जय महाराष्ट्र. मीरा भाईंदर शहर जगप्रसिद्ध झालेलं आहे. ते जगामध्ये असो, विधानसभेत असो, दिल्लीमध्ये असो, सगळीकडे मीरा भाईंदरचा डंका वाजतो आहे. मग ते चांगलं आर्किटेक्चर असेल, चांगलं इंजिनिअरिंग असेल, चांगलं डिझाईन असेल, चांगलं टॉयलेट असेल किंवा भूमाफिया असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये मीरा भाईंदरचं नाव जगभरामध्ये प्रसिद्ध होत चाललेलं आहे, फेमस होत चाललेलं आहे. आणि अशातच एक आणखीन गोष्ट प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरात होते, ते विशेषतः म्हणजे जेव्हापासून इलेक्शन झालं आहे, जेव्हापासून सत्तेत नगरसेवक बसलेले आहेत, त्याच्यानंतर सातत्याने प्रत्येक आठवडा 15 दिवसामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये कुठे ना कुठे आग लागलेले चित्र दिसतं. आता या कशी काय लागते किंवा कोण लावतं आहे हे मला समजत नाही. कारण आता गेल्या हप्त्यातच मी एक व्हिडिओ टाकला, मीरा रोडला एका कांदळवनाला आग लागली. ती आग इतकी भयंकर होती की त्याच्यामध्ये कांदळवन, जेव्हा आता आपल्याला झाडांची गरज आहे, ज्या प्रकारे पर्यावरणाची वाट लागलेली आहे, अशामध्ये आपल्याकडे काय होतं तर झाडं जळाली जातात, कांदळवन जळतं. त्याच्यामध्ये मी तिकडे उभं राहून एक व्हिडिओ टाकलेला, इतकी भयंकर आग होती ती. आणि त्या आगीमध्ये ती आग लागल्याच्या नंतर जे सत्ताधारी बसलेले तिकडचे स्थानिक आमदार 145चे नरेंद्र मेहता, इकडच्या महापौर जे भाजपच्या आहेत डिंपल मेहता, इकडचे नगरसेवक जे सत्तेत बसलेले आहेत भाजपाचे, कोणीही हे कांदळवन जेव्हा जळालं त्याच्यावरती ना तिकडे भेट दिली, ना त्याच्यावरती कुठलं स्टेटमेंट पास केलं आहे की आग कशी लागली, काय लागली, याच्यात पुढे काय, याच्यावरती एकही लाईन ते बोललेले नाहीत. तो विषय झाला. आता कालचा विषय मी सांगते. काल आमच्या इकडे पुन्हा मीरा रोडलाच मुळशी कंपाऊंडच्या इथे एक गोडाऊनला आग लागली. एक गोडाऊन म्हणजे आता ते अधिकृत की अनधिकृत तो तर चर्चेचा विषय आहे. कारण आपल्याकडे अनधिकृत इतके गोडाऊन आहेत ज्याच्यावरती पालिकेचा वरद हस्त आहे. कारण पालिकेचा वरद हस्त असल्याशिवाय किंवा अधिकाऱ्यांचा हे शक्यच नाही ना. एवढे मोठे मोठे ग्राउंडमध्ये गोडाऊन बनलेले आहेत, लग्नाचे लॉन्स चालतात, हे अधिकृत आहेत की नाहीत तो पुढचा विषय. पण अशा गोडाऊनला जेव्हा आग लागते, हे गोडाऊनची जेव्हा परवानगी मिळते तेव्हा ह्या गोडाऊनवाल्यांनी नक्की कुणाकुणाची परमिशन घेतलेली आहे. जेव्हा असा आपत्काल जेव्हा येतो, आपत्कालीन परिस्थिती येते, तेव्हा त्यांच्याकडे सुरक्षेसाठी काय काय साधनं आहेत ह्याची तपासणी केली जाते का, बरेच विषय आहेत. आता काल जी आग लागली ती आग इतकी भयंकर मोठी होती, म्हणजे ती आग जेव्हा लागली त्याच्यानंतर सकाळ उजडली ती शांत करता म्हणजे पहाटेचे 5 वाजले होते ती आग विझता. आणि इतकी भयंकर ती मोठी आग होती. त्या गोडाऊनला जेव्हा आग लागली तेव्हा त्या आगीच्या झळा समोरच्या बिल्डिंगमध्ये गेला. त्या बिल्डिंगचे बेडरूमपासून जळाले, तिकडची घरं जळाली, तिकडच्या रिक्षा असतील, गाड्या असतील तिकडच्या स्थानिक लोकांच्या, त्यासुद्धा पेटल्या. इतकं लोकांचं जे नुकसान झालेलं आहे, इकडच्या जनतेचं इतकं नुकसान झालेलं आहे. कारण आपण जेव्हा घर घेतो, मिडल क्लास लोक आपण एकदाच घर घेऊ शकतो, 10-10 वेळा घर घेऊ शकत नाही. आणि आता त्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे, इतकं, ह्याला जबाबदार कोण आहे अशी तिथली जनता जेव्हा प्रश्न विचारते ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण जेव्हा हे गोडाऊन कोणाच्याही वरद हस्ताने बनतात तेव्हा पालिकेचं कर्तव्य आहे की ते अधिकृत असेल तर त्यांच्या परवानग्या कोणत्या कोणत्या आहेत. जर ते अनधिकृत असेल तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. मग ही कारवाई का नाही झाली? कोण असा नेता आहे जो ह्या गोडाऊनवाल्यांकडनं हप्ते वसूल करते, ह्याची सगळी चौकशी बसली पाहिजे. मी आमचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना विनंती करेन की तुम्ही चौकशी लावली पाहिजे. कारण याच्यामध्ये मनुष्यहानी झाली नाही ही खूप चांगली गोष्ट आहे, पण याच्यामध्ये आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ती भरपाई कोण करणार आहे? लोकांची घरच्या घरं उद्ध्वस्त झाली, त्याची भरपाई कोण करणार आहे? त्या सोसायटीचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तिकडच्या सोसायट्यांचं, त्याची भरपाई कोण करणार आहे? याचं उत्तर सत्तेत बसलेल्या सगळ्या लोकांनी दिलं पाहिजे. विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आग लागली तिथे बाजूलाच सिल्वा पार्कमध्ये फायर ब्रिगेडचं तिकडे आहे, गाड्या उभ्या असतात. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती फायर ब्रिगेड आहे तिथे. आणि असं असताना ती आग लागल्याच्या नंतर फायर ब्रिगेडला घटनास्थळी पोचायला जवळजवळ 20 मिनटं ते अर्धा तास लागला. आणि तोपर्यंत आग इतकी भडकली. बरं, तिथे पोचल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाण्याचा तो प्रेशर नव्हता आग विझवायला. कारण तिकडचे जे नागरिक आहेत
त्यांचं म्हणणं असं आहे की तिथपर्यंत पाणीच पोचत नव्हतं, पाण्याला प्रेशरच नव्हता त्यांच्याकडे, आणि त्यांची फायर ब्रिगेडची गाडी ही आतपर्यंत जाऊच शकली नाही. बिल्डिंगला आग लागली, त्यानंतर आल्याने शोकांतिका अशी की फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आल्या होत्या त्यांच्या पाण्याचं प्रेशर बघायला, म्हणजे आता तिथे बोलायला नाही पाहिजेत अशा एवढा, म्हणजे आमच्या घरच्या नळाला चांगला प्रेशर असेल. आणि जर हे आम्ही फायर NOCचे पैसे देऊन किंवा फायरचे आपल्या टॅक्स भरून जर आम्हाला ही मिळणार असेल व्यवस्था, तर ती खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आगीचा भडका इतका वाढला की त्याच्यानंतर दहिसर बोरिवलीवरनं फायरच्या गाड्या आपल्याला मागवायला लागल्या, आणि त्याच्यानंतर सकाळपर्यंत ही आग आटोक्यात आली. म्हणजे मीरा भाईंदर जे असं शहर आहे, आमच्या शहराला 2 आमदार आहे, 1 खासदार आहे, आमच्या शहराला 1 पालकमंत्रीसुद्धा आहे. आमच्या ह्या मीरा भाईंदर ट्विन सिटीमध्ये आमचे जे आमदार आहेत ते करोडपती झालेले आहेत. सर्वसामान्य माणसापासनं करोडो त्यांच्या आता बँक खात्यामध्ये आहेत. ते बिल्डर झालेले आहेत, बिल्डर लॉबी चालवतात एक. आणि आमच्या ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने वरचेवर आपल्या महाराष्ट्राचे CM मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वरदहस्त खूप मोठा आहे. ते सातत्याने मीरा भाईंदरला येत असतात. आणि अशा वेळेला आपले जे फायर ब्रिगेड आहे, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन पथक आपलं किती स्ट्रॉंग आहे ह्याचा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे आपण कसा विश्वास ठेवणार की जर आपल्याकडे आग लागली तर ह्या फायरच्या विश्वासावरती आपण बसू, आपण थांबू शकतो. म्हणजे अतिशय शरमेची गोष्ट आहे की इतक्या वर्षांनी इलेक्शन लागलं, 9 वर्षानंतर इलेक्शन झालं आहे आपल्याकडे, आणि सत्ताधारी आता सत्तेत बसलेले आहेत. आपल्या मीरा भाईंदरला 1 महापौर पण आहे, 1 उपमहापौर पण आहे, 2 आमदारसुद्धा आहेत. आणि अशा वेळेला आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन इतकं कमकुवत ठरलं, त्याचं जिवंत उदाहरण काल बघायला मिळालं. मग हे जे सत्तेत निवडून आलेले आहेत अनुभवी लोक, जे रोजच्या दिवसाला व्हिडिओ टाकतात की आम्ही इकडे पाहणी केलं, बाजूबाजूला उभे राहून तुम्ही स्वच्छता अभियान राबवताय, झाडू मारताय, बाजूबाजूला उभे राहून सगळ्या ठिकाणी दौरे करताय, मग तुम्हाला एक दौरा अशा अनधिकृत गोडाऊनकडे तुम्ही केला का? त्यांच्याकडे असं आग लागल्याच्या नंतर त्यांच्याकडे काय सामान आहे ते तुम्ही पाहिलं आहे का? यांचे हप्ते कुणाला जात होते हे तुम्ही पाहिलं आहे का? अशा ठिकाणी तुम्ही दौरा का नाही केला? तुमचं जे आपत्ती व्यवस्थापन आहे, तुमच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या तुमच्या सुस्थितीमध्ये आहेत का? त्यांच्याकडे पाणी पुरवठा कशा पद्धतीने आहे की पाणी कपात तिकडे सुद्धा आहे? पूर्ण मीरा भाईंदर शहराला पाणी कपात झाली तरी चालेल, पण फायर ब्रिगेडसारख्या ठिकाणी पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. एवढा साधा सिविक सेन्स जर आपल्या ह्या नेते लोकांना नसेल तर ह्याच्यामध्ये एखाद्याचा जीव गेला असता, आता जी मालमत्तेची हानी झालेली ह्याची भरपाई कोण करणार आहे? आमदार करणार आहे की महापौर करणार आहे? ह्याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, अतिशय शरमेची गोष्ट आहे की फायर विभागाकडे व्यवस्थित पाणी पुरवठा नव्हता आणि म्हणून ही आग विझवायला विलंब झाला. आम्हाला दहिसर बोरिवलीकडनं फायरच्या गाड्या मागवाव्या लागतात. जी मीरा भाईंदर इथे करोडोचे व्यवहार चालतात, अशा मीरा भाईंदरकडे पाणी नाही. आणि ज्या पाण्याच्या मुद्द्यावरती सातत्याने आमच्याकडे इलेक्शन लढले गेले, वादा है 24 घंटे पानी आने वाले अप्रैल मई तक हम शुरू करेंगे. आमदारकी, खासदारकी, नगरसेवक 2014 पासूनचे आमच्याकडे आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांचे की आम्ही 24 तास पाणी आणणार, 24 तास पाणी आणणार. खरं तर ह्या स्टेटमेंटवरती थू असली पाहिजे की इतके वेळा इलेक्शन लढूनसुद्धा आज 60, 70 ते 80 तासांनी तुम्ही मीरा भाईंदरला पाणी देताय. एवढी मोठी कपात करून ठेवली, जनसामान्याचं इतका हाल करून ठेवलेलं आहे. आता वेळ इथपर्यंत आली आहे की फायर विभागाकडे पाणी नसावं आणि त्याच्यामध्ये जनता होरपळावी. ह्याची उच्चस्तरीय बैठक लागली पाहिजे. ती लागते की नाही लागते, कारण सत्तेमध्ये विरोधकच त्यांनी शिल्लक ठेवलेला नाही आहे. पण शेवटी विषय आहे मीरा भाईंदरच्या जनतेचा, त्यांच्या मालमत्तेचा, त्यांच्या जीवाचा. कारण जेव्हा हे ड्रामे चाललेले आहेत ना की हे हॉटेल तोडलं, तो बार तोडला, तो तोडला तर परत उभा कसा काय राहतो?
जेव्हा तुम्ही तोडक कारवाई करता अनधिकृत आहे म्हणून, थोड्या टायमाने तो परत कसा काय उभा राहतो? म्हणजे कोणाचा तरी वरद हसतंय. आता हे गोडाऊन जे आहे, जे जळालेले ते पुन्हा उभे राहणार. तुम्ही या रस्त्याला बघा, कितीतरी असे गोडाऊन तुम्हाला दिसतील, कितीतरी असे नर्सरीसुद्धा आहेत जे अनधिकृत आहे, जे चाललेले आहेत, पण कोणाचं लक्ष नाही, पालिकेचं लक्ष नाही. आता हे फ्लायओव्हर झालेले आहेत, यांच्याखाली इतके भिकारी वर्ग आलेला आहे. इतका भिकारी हा कुठून आलेला आहे का? इतकी प्रचंड संख्या ह्या भिकाऱ्यांची वाढलेल्या आहेत. मग ते कोण आहेत, ते कुठून आलेले आहेत, ह्याची चौकशी कोण करणार? हे पण आपत्ती व्यवस्थापनचा एक भाग आहे ना. कोण आहेत ही माणसं जी लाखोंच्या संख्येने आज मीरा भाईंदरमध्ये बसलेले आहेत, ह्या ब्रिजच्या खाली? असं वाटतं हे ब्रिज, हे मेट्रो स्टेशन, हे मेट्रोचे जे कामं चाललेले आहेत, ही फक्त हे भिकारी जे पडलेले आहेत त्यांच्यासाठी. पण हे काय आहेत? ह्यांचं नियोजन करण्यामध्ये पालिका अकार्यरत काय, अकार्यक्षम का आहे? म्हणजे या सगळ्या गोष्टी काय आहेत ना, डिझास्टरला धरून आहेत. आता फक्त त्यांचं चाललेलं आहे नालेसफाई, नालेसफाई. पण नालेसफाई खरी झाली आहे का हे आता पाऊस पडला तर सगळ्यांना कळणार आहे. जेव्हा सगळीकडे पाणी भरतात, दरवेळेस करतात नालेसफाई, आता पाऊस पडला तर ते सगळ्यांना कळणार आहे माझ्यासकट. विषय हाच आहे की आपत्ती व्यवस्थापन जे आपल्याकडे आहे ते निष्फळ ठरलेलं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका ही निष्क्रिय ठरलेली आहे. सत्तेत बसलेले महापौर असतील, सत्तेत बसलेले उपमहापौर असेल किंवा नगरसेवक, हे सगळे अकार्यक्षम ठरलेले आहेत. ह्या गोष्टी पूर्णपणे हाताळायला हे निष्क्रिय ठरलेले आहेत. यांचा मी निषेधच करू शकते. तेव्हा सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की अशा आपत्तीला कसं तोंड देता येईल याचं मार्गदर्शन घ्या. आपला जीव वाचणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुमच्या अवतीभोवती असे अनधिकृत वस्त्या जेव्हा बसतात किंवा असे गोडाऊन असतात, त्यावेळेला तुम्ही याच्यावरती कारवाई करण्यासाठी हट्ट धरला पाहिजे. कारण आज पैसा कमवणारा कमवतो आहे, पण आज नुकसान तिकडच्या जनतेचं, जे टॅक्स पेअर जनता आहे त्यांचं झालेलं आहे. तेव्हा एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचार करा.